नंबर 2, आपल्या विषयीमध्ये ना अवघड गोष्टी करायला शिका. बघा, आपल्यासाठी तीच गोष्ट अवघड आहे जी आपण कधी केलेली नाहीये, ज्याचं नॉलेज आपल्याला नाही आणि ज्याचा एक्सपिरियन्स नाहीये. त्यामुळे ना अवघड ही गोष्ट आपल्या कॅपॅसिटीवरती डिपेंड करते. आपली कॅपॅसिटी वाढवायची असेल ना तर ज्या गोष्टी तुम्हाला आता अवघड वाटतात त्याच्यावरती टाइम स्पेंड करा, त्या गोष्टी शिकून घ्या. ती गोष्ट तुम्हाला ओव्हर द टाइम खूप कंपाऊंडेड ग्रोथ देणार, मल्टिपल मध्ये तुम्हाला पैसे पण मिळवून देईल आणि प्लस तुम्हाला पर्सनॅलिटी ग्रोथ पण देणार आहे. जसं की पब्लिक स्पीकिंग, ऑन स्क्रीन किंवा ऑफ स्क्रीन दोन्ही ठिकाणी तुम्हाला लोकांसमोर बोलता आलं पाहिजे. मिनिमम 30 मिनिटांसाठी दररोज एक्सरसाइज करायला शिकाच. ही गोष्ट ऐकायला जरी सोपी वाटत असली ना तरी पण एक्झिक्यूट करायला तेवढीच अवघड आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या सर्व गोष्टी तुमचं फाउंडेशन स्ट्रॉंग करणार आहे तुमच्या 20s मध्ये आणि तुम्हाला ते ओव्हर द टाइम खूप मदत करणार आहेत. अँड नंबर 3, मी याच्या आधीच्या पण खूप व्हिडिओज मध्ये सांगितलेली गोष्ट आहे की एखादी हाय पेइंग स्किल्स नक्की शिकून घ्या 20s मध्ये. बघा, आपण आयुष्यात ना तेवढाच पैसा कमवणार आहे जेवढे आपण व्हॅल्यू क्रिएट करू शकतो. त्यामुळे ना एका जॉबवरनं किंवा एका इन्कम सोर्सवरनं आजच्या काळामध्ये जगणं खूप मुश्किल आहे. त्यामुळे एखादी हाय पेइंग स्किल शिकून घ्या. त्या स्किल्स कुठल्या असू शकतात,